जय श्रीराम मित्रांनो, जीवनाच्या वाटेवरून जात असताना ज्या ठिकाणी आपण घडलो त्या ठिकाणची ओळख कधीही विसरू शकत नाही। आज मी तुम्हाला पुन्हा जीवनाच्या त्या वळणावर घेऊन जाणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही घडलात। हो, शारदेच्या ज्ञानसागरात ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक नात्याचा सेवापूर्ती समारंभ आपण आलेलो आहोत। प्रवरा माध्यमिक विद्यालय, रामपूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे। मित्रांनो, शाळा म्हटलं की आपण लगेच म्हणतो की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तीन खांबावरती उभी राहिलेली भक्कम इमारत। पण या सर्वात एक नातं जिव्हाळ्याचं नेहमी आपण विसरून जातो। त्याचा दर्जा कमी असेल पण ते तितकंच महत्वाचं। लक्षात येतंय का? हो, मी शाळेच्या मामांबद्दल बोलतोय। आणि आजकाल मामाला किती महत्व आहे हे आपल्या सर्वांनाच चांगलं माहित आहे। त्याचं दुसरं नाव शिपाई, पण त्यापेक्षाही मामाच म्हणूया, कारण मामा म्हटलं की जिव्हाळ्याचं नातं, आपल्या सर्वांची काळजी घेणारा, जीवापाड प्रेम करणारा असाच व्यक्ती। आणि अशाच एका व्यक्तीच्या सेवापूर्ती समारंभास आपण आलेलो आहोत। ठिकाण आहे प्रवरा माध्यमिक विद्यालय, रामपूर, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे या विद्यालयात विद्यार्थी ज्ञानार्जन करत असताना त्यांच्यासाठी काळजी घेणारा हा सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा व्यक्तिमत्व म्हणजे मामा। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत 1981 ला सेवेत रुजू झालेली श्री जगन्नाथ भाऊसाहेब मुसमाळी श्री क्षेत्र तांबेरे शिक्षण कैलासवासी जनार्दन काळे पाटील विद्यालय चिंचोली येथे पूर्ण करून शिपाई या पदावर रुजू झाले। 1981 चा काळ, तेव्हापासून आजपर्यंत चिंचोली, झरेकाठी आणि रामपूर येथे सेवा करत आज ह्या सेवेतून पाय उतार होत असताना त्यांच्या मनात जी घालमेल होत आहे त्याचं कारण त्यांच्या जीवनात त्यांना मिळालेली जीवाभावाची माणसं आणि त्यांनी केलेली सेवा। नोकरीबरोबरच काळ्या आईची सेवा इमाने इतबारे करत आपलं कुटुंब सांभाळत असताना आलेले सर्व चढ उतार पार करत आज ते या उंबरठ्यावर उभे आहेत। आज वयाचे 60 वर्ष पूर्ण करून 61व्या वर्षात पदार्पण करत असताना सेवापूर्ती बरोबरच आज त्यांचा वाढदिवस सुद्धा सगळे सोयरे, मित्रमंडळी, गावकरी तसेच त्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासोबत आज साजरा होत आहे। हे करत असताना त्यांनी कर्मभूमी असलेले रामपूर तसेच जन्मभूमी असलेले श्री क्षेत्र तांबेरे येथील मंदिरांना देणगी देत त्यांचं दातृत्व सिद्ध केलं। खरं तर आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा तो गुण आहे, म्हणूनच आम्ही आमच्या गावाला लोकसहभागाचं दुसरं नाव सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं अभिमानाने म्हणत असतो। अशा या मामांचा सेवापूर्ती समारंभ आणि त्यांचा सर्वांनी केलेला सन्मान सोहळा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या YouTube चॅनल वरती आम्ही आपल्याला दाखवत आहोत। त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं कर्म
आणि त्याचा हा परिपाक म्हणून त्यांच्यावर असलेलं सर्वांचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आठवा आपली शाळा आणि त्या शाळेतील मामाचं महत्व, त्यांनी आपल्यावरती केलेलं प्रेम, आपली घेतलेली काळजी। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। अशाच प्रकारच्या नवनवीन सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि गावखेड्यातील परंपरा जपण्यासाठी आम्ही हा केलेला छोटासा प्रयत्न आणि तो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक प्रेरणा म्हणून। मी सुनवण्णा गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरी असं गाव, लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घरपण, माणसाचं माणूसपण आणि गावाचं गावपण टिकवणारी माणसं। आणि हो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल त्या विद्यार्थ्यांनी मामांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा द्यायला विसरू नका मित्रांनो। चिंचोली, झरेकाठी, रामपूर या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विद्यालयात त्यांनी आपली सेवा दिलेली आहे आणि ती सेवा मनोभावे केली आणि त्या सेवापूर्तीच्या या समारंभात सर्वजण उपस्थित राहून त्यांचा सन्मान सोहळा आपण बघितलेला आहे। तेव्हा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांनी मामांना त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कमेंटमध्ये द्याव्यात ही अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। पुन्हा एकदा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरी। रामपूर गावचे मान्यवर व्यक्ती मान्य सुभाष पाटील पठाण, त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूरच्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहकारी शिक्षिका तांबे मॅडम मुख्याध्यापिका मामांचा सत्कार या ठिकाणी करत आहेत। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीवाडी त्या मुख्याध्यापिका किंवा सहकारी शिक्षिका या देखील मामांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। याच्या वतीनं मान्य श्री पाटील हे देखील मामांचा या ठिकाणी सत्कार करत या मामांचा सत्कार करत आहेत। यानंतर जिल्हा मोसमाडे मामांचा सत्कार या ठिकाणी करत आहे तांबे मॅडम, त्याचबरोबर पठारे मॅडम, गाडेकर मॅडम या मामांचा येत होती। ग्रामस्थ मान्य नवनाथ पाटील या ठिकाणी मामांचा सत्कार करत आहे।
इकडे इकडे बघा मागे विद्यार्थी आणि हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मामांचे मिळवणे मान्य श्री शांताराम पाटील शिंदे हे मामांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. रापूरवाडी तालुका राहता या गावच्या उपसरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्या सेवेत समारोह या ठिकाणी होत आहे आणि आपल्या सेवापूर्ती निमित्त मामांनी त्या देणगीचा स्वीकार सेवापूर दत्तामूर्ती मामा या देणगीचा देणगी प्रदान करत आहेत आणि तिचा स्वीकार मान्य श्री सुभाष पाटील पठारे या ठिकाणी करत आहेत. त्यानंतर कोलार खुर्द या देवालयासाठी मामाने देणगी दिलेली आहे. तर सगळ्या देणगीचा स्वीकार अध्यक्ष मान्य श्री रावसाहेब पाटील यांनी मामांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर मामाच्या गावातील एक देवस्थान आहे तांभेरे, महादेव मंदिर तांभेरे या देवालयासाठी देखील मामाने देणगी दिलेली आहे 1001 ची. तर या देणगीचा स्वीकार मेजर ताराचंद पाटील गागरे यांनी मामांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. अशी मी त्यांना विनंती करतो. या ट्रस्टचे अध्यक्ष मान्य श्री राजू पाटील साबळे या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणामुळे ते उपस्थित राहू शकले. या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपण साजरा करणार आहोत.
राजपूरगावचे उपसरपंच माननीय श्री राजू पाटील साबळे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ते मामांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। मी त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। मामांचे आई अशोक पाटील गागरे हे मामांचा या ठिकाणी सत्कार करत आहे। दादा इकडे ओके सांगायचं ना आधी मग त्याच्यात काय व्हिडिओ काढला असता मग आधीच आपण याच्यात काहीच नाही रे स्टार्ट Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear mama. Happy birthday to you. Many many happy returns of the आपण मामाचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे। त्यांना आपल्या बाहेर आयुष्यासाठी चांगलं आरोग्य लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। त्यांचे सर्व पाहुणे सगळे सोयी मित्र परिवार जिल्हा परिषद शाळेच्या मंदिराच्या पाहुण्यांना त्यांचे सर्व सहकारी
आणि रामपूरवाडीच्या रामपूरगावचे सर्व मान्यवर ग्रामस्थ, पांढरीगावचे सर्व मान्यवर ग्रामस्थ, महिलांच्या रस्ते अध्यक्ष मान्यवर सभाई सल्ले आणि प्रवारा माध्यमिक विद्यालयाची चिंचोली जनार्दन आजचे जनार्दन काळेपाटील विद्यालय चिंचोली त्यांची तिथं सेवा सुरू झाली आणि मग म्हणून तेव्हापासून परिचित असलेले मामा सलग 41 वर्षी सेवा अत्यंत प्रामाणिकपणे परमेश्वरावर त्यांचं आदर स्थान आणि शाळा आणि प्रपंच दोन्हीची कसरत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली. दोन्ही गोष्टीला त्यांनी चांगला न्याय दिला. आजही अनेक दिवसानंतर मामाच्या निमंत्रणानंतर इतकी माणसं जमा झाली ते त्याचं दुःखच आहे. त्यांच्या हा प्रामाणिकपणाचा वरपोट ठेवा आहे. मला एक निरोपाला आणि मग मामाच्या निरोपाला जाणं हे माझं कर्तव्य आहे असं समजून सर्वांच्या भेटी होतील असा उद्देश घेऊन या ठिकाणी आलो. मामाने जी अखंडपणे सेवा केली ही सेवा करत असताना त्यांना अनेक कार्यक्रमांना मुकावं लागलं. कारण इतक्या रजा नसतात. जवळचाही कार्यक्रम असला तरी शाळेच्या व्यवस्थापनानुसार संस्थेच्या व्यवस्थापनानुसार रजा मिळत नाही आणि म्हणून मला इच्छा असतानाही अनेक कार्यक्रम बुडतात. काही लांब लांबचे देवस्थान करायचे असतात, तीर्थयात्रा करायचे असतात, त्याला इतकी मोठी रजा मिळत नाही. मी मामाला आणि मामीला विनंती करीन यानंतर आपलं परमेश्वरावर स्थान आहे, आढळ आहे, श्रद्धा आहे आणि म्हणून आता मुलगाही त्यांना करता झाला. मुलगा आणि सुनमई यांच्यावर घर सोडून मामाने तीर्थयात्रा करावी आणि आपल्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण कराव्या अशी मी शुभेच्छा व्यक्त मामाला करीन. सांगायचं असेल तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्राह्मणच्या शाळेमध्ये 11 वर्षी मामाने चांगलं काम केलं. कोणालाही न दुखवता म्हणून त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि उत्तम असं आयुष्य मिळव आणि भरपूर अशी परमेश्वराची सेवा करण्याची संधी त्यांना मिळव. त्यांची नाम पत्नी मला माहीत आहे, माझी पत्नी माहीत आहे आणि म्हणून त्यामध्ये त्यांचा पूर्णभूत असा अभ्यास हो आणि त्यासाठी त्यांना वेळ मिळो ही मी परमेश्वरला विनंती केली, प्रार्थना करी, शुभेच्छा केली. माझ्या पुण्यतेतर्फे प्रवारा ग्रामीण शिक्षण संस्थेतर्फे मामांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा.